विचार चंद्रोदय. विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये आज कला आहे 13वी, पान नंबर 83, त्रयोदश कला प्रारंभ. तर या कलेचं नाव आहे सप्त ज्ञान भूमिका वर्णन. ठीक आहे जी. तर ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत ज्ञानी पुरुषाच्या, ज्ञानाच्या. तर कोणत्या आहेत त्या 7 भूमिका, त्यांचं काय आहे लक्षण, या साऱ्या गोष्टीचा विचार या कलेमध्ये आपल्याला करायचा आहे. तर या कलेचा जो पद्यभाग आहे तो आपण लिहूया, त्याचा अर्थ करू, नंतर पुढचे प्रश्नोत्तर लिहा. निजबोधक भूमी निजबोधक भूमि सु सप्त अहै. सु सप्त अहै अर्धविराम. इस भांति वशिष्ठ मुनीश कहै. वशिष्ठ मुनीश कहै पूर्णविराम. पुढची ओळ. शुभ साधन संपत्ती, शुभ साधन संपत्ती आदि लहै. आदि लहै अर्धविराम. श्रवणादि विचार, श्रवणादि विचार द्वितीय वहै. द्वितीय वहै. पहिला दोहा पूर्ण झाला. पुढचा घ्या. निधिध्यासन, निधिध्यासन तीसर भूमि गहै. तीसर भूमि गहै अर्धविराम. अपरोक्ष निजातम, अपरोक्ष निजातम चौथी चहै. चौथी चहै पूर्णविराम. पुढची ओळ. अहता ममता बिन, अहता ममता बिन पंचम है. पंचम है अर्धविराम. छठवी सब, छठवी सब वस्तु आकार दहै. छठवी सब वस्तू आकार दहै. दुसरा दोहा पूर्ण झाला. अजून एक आहे पुढं. सतमी तुरिया, सतमी तुरिया जो वरिष्ठित है. जो वरिष्ठित है अर्धविराम. सब वृत्ति विलीन, सब वृत्ति विलीन चिदात्म रहै. चिदात्म रहै पूर्णविराम. इव गाढ़, इव गाढ़ सुषुप्ति न जागत है. न जागत है अर्धविराम. परमानंद मत्त, परमानंद मत्त पीतांबर है. पीतांबर है पूर्ण विराम.
तिसरा दुवा पूर्ण झाला. उच्चारण करूया. निज बोधक भूमि सुसप्त अहै इस भाति वशिष्ठ मुनीश कहै. निज बोधक भूमि सुसप्त अहै इस भाति वशिष्ठ मुनीश कहै. शुभ साधन संपत्ति आदि लहै श्रवणादि विचार द्वितीय वहै. शुभ साधन संपत्ति आदि लहै श्रवणादि विचार द्वितीय वहै. निधिध्यासन तीसर भूमि गहै अपरोक्ष निजातम चौथी चहै. निधिध्यासन तीसर भूमि गहै अपरोक्ष निजातम चौथी चहै. अहता ममता भिन पंचम है छठवी सब वस्तु आकार दहै. अहता ममता भिन पंचम है छठवी सब वस्तु आकार दहै. सतमी तुरीयाजु वरिष्ठित है सब वृत्ति विलीन चिदात्म रहै. सतमी तुर्याजु वरिष्ठित है सब वृत्ति विलीन चिदात्म रहै. इव गाढ़ सुषुप्ति न जागत है परमानंद मत्त पीतांबर है. इव गाढ़ सुषुप्ति न जागत है परमानंद मत्त पीतांबर है. तर निज बोधक भूमि सुसप्त आहे इस भाती वशिष्ठ मुनीश कहई. अन्वयामध्ये पहिली ओळ सरळच आहे. खालच्या ओळीत साधन संपत्ती आदि लहई शुभ श्रवणादि विचार द्वितीय वहई. ठीक. तर पहिल्या द्वयाचा अर्थ बघा. तर म्हणतायत की निज बोधक भूमी सुसप्त है अहै. निज बोधक अर्थात ज्ञान. तो ज्ञानाच्या भूमी अर्थात अवस्था सु म्हणजे त्या सप्त अहै 7 आहेत. किती भूमिका आहेत? 7 आहेत अवस्था. म्हणजे असं तुम्हाला कोण सांगताय? तुम्ही तुमच्या मनाने बोलतात का? तर म्हणता येत नाही. इस भाती वशिष्ठ मुनीश कहै. अशा प्रकारे वशिष्ठ मुनी प्रसिद्ध आहे. रामाचे गुरु वशिष्ठ मुनी. त्यांचा ग्रंथ आहे प्रसिद्ध. कोणता? योग वासिष्ठ. अवश्य पठनीय ग्रंथ आहे. वाचला पाहिजे. स्वतः वाचू शकता. मूळ ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. त्याचे आजकाल भाषांतर खूप उपलब्ध आहे. हिंदी मराठी वगैरे. ठीक आहे. तर इस भाती वशिष्ठ अशा रीतीने वशिष्ठ मुनीश मुनीमध्ये श्रेष्ठ असणारे वशिष्ठजी महाराज कहै सांगतात की भूमिका किती आहेत? 7 आहेत. कोणत्या आहेत त्या? तर सांगतायत साधन संपत्ती आदि लहई शुभ. त्या 7 भूमिकेमध्ये पहिली भूमिका आहे शुभेच्छा. तर ते कोणती, तिचं लक्षण काय? तर पुढे आता येणार आहे प्रश्नोत्तरामध्ये. पण इथं पद्य भागात त्यांनी थोडक्यात उल्लेख केला आहे 7 भूमिकेचा. तर साधन संपत्ती, तर श्रम किंवा विवेक वैराग्य इत्यादी संपत्ती साधन संपत्ती त्याला म्हणतात. विवेक वैराग्यादी. तर साधन संपत्ती आदि लहई इत्यादिकांना घेऊन, लहई लेके घेऊन आहे की नाही. शुभ अर्थात शुभेच्छा. शुभेच्छा नावाची पहिली भूमिका. ठीक आहे. पुढे श्रवणादि विचार द्वितीय वहई. श्रवणादि तर विवेक वैराग्य समाज षटकम मुमुक्षुत्व या साधन आहे. या साधनाला घेऊन पहिली भूमिका झाली शुभेच्छा, मोक्षाची तीव्र इच्छा थोडक्यात. आणि त्याच्यानंतर श्रवण, नंतर मनन, निधिध्यासन आहे की नाही. हा क्रम आहे चढता. तर त्यामध्ये मग श्रवणादि विचार स्वरूप दुसरी आहे. दुसरी भूमिका, दुसरी अवस्था की जिचं नाव दिलं जाणार आहे सुविचारणा.
शुभेच्छाच्या नंतर काय येते? सुविचारणा. तर ही दुसरी आहे. कोणती आहे ती? श्रवणादी विचार द्वितीय वही आहे की नाही? वही म्हणजे सांगतात, कथन करतात असा अर्थ करावा. पुढे आता दुसरा दोहा बघूया, त्याचा अन्वय. निधिध्यासन तीसर भूमी गहई. त्याच्यानंतर अन्वय पहिल्या 2-3 शब्द तसेच आहेत. नंतर निजातम अपरोक्ष चौथी चहई. चौथी चहई खालच्या ओळीत. बिन अहता ममता पंचम है. बिन अहता ममता पंचम है झालं. मग सब वस्तू आकार दहई छटवी. सब वस्तू आकार दहई छटवी. आता बघा, तर 2 भूमिका पहिल्या दोह्यात सांगितल्या. आता ह्या दुसऱ्या दोह्यामध्ये तिसरी भूमिका, चौथी, 5वी आणि 6वी, 6 म्हणजे 4 भूमिका सांगितल्या आहेत. त्यात निधिध्यासन तीसर भूमी गहई. गहई शब्दाचा अर्थ आहे ग्रहण करावी, ग्रहण करे. ठीक आहे ना? कोणती? तिसरी भूमिका. काय म्हणून? निधिध्यासन. तर निधिध्यासनालाच काय म्हणायचं? जी तिसरी भूमिका, की जिचं इथं नाव येणार आहे काय? तनु मानसा येणार आहे, सर्वांचे नाव येणार आहे. ठीक आहे, तिसरी भूमिका. त्याच्यानंतर निजातम अपरोक्ष चौथी चहई. चहई का अर्थ आहे चाहते है. कहना चाहते है, चाहते है असा. तर कोणती आहे चौथी? तर निजातम अपरोक्ष. निजातम म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे, वास्तव स्वरूप आहे, त्याचं अपरोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान ही आहे कोणती? चौथी भूमिका, की जिचं नाव येणार आहे सत्वापत्ती. ठीक आहे, पुढे बघा. तर बिन अहता ममता पंचम आहे. आणि ज्यावेळेस निधिध्यासनाची परिपक्व अवस्था होते अभ्यास करून करून, तर निर्विकल्प समाधी स्वरूप जी अवस्था आहे तिला म्हटलं की बिन म्हणजे विना. अहता ममता, की जिच्यामध्ये अहंता ममता बिलकुल नाही आहे, अशी जी भूमिका तिचं आहे ती आहे कोणती? 5वी. पंचम आहे. लागलं? पंचम आहे म्हणजे कोणती? मग तिचं नाव येणार आहे असंसक्ती. ही 5वी भूमिका आहे. त्याच्यानंतर सांगतात की सब वस्तू आकार दहई छटवी. सब वस्तू, सर्व वस्तू यच्च यावत, माया मायेचं कार्य अनात्म वर्ग, सर्व वस्तूंचा आकार दहई. दही म्हणजे काय? जाळणे. अर्थात अशी ती अवस्था की त्या अवस्थेमध्ये कोणत्याही आकाराची प्रतीती येत नाही, आहे की नाही? म्हणजेच तिला म्हणायचं अशी जी भूमिका ती आहे 6वी. तिला नाव आहे पदार्थाभावी. सर्व पदार्थांच्या अभावाची प्रतीती कोणी आहेच नाही, फक्त एकच एक आहे. कोण? सच्चिदानंद घन परमात्मा, जो की माझं स्वरूप आहे. माझ्या स्वरूपातिरिक्त, स्वतःच्या स्वरूपाच्या अतिरिक्त अजून दुसऱ्या कशाची प्रतीती म्हणून येतच नाही. दिसत असले तरी मृगजळाप्रमाणे ते नाहीच. अशा आत्यंतिक अभावाचा सर्व भूतभौतिक पदार्थाविषयी काय असतो? अभावाचा निश्चय. त्याला म्हणतात पदार्थाभावी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा दोहा बघू. तर अन्वय पहिली पंक्ती सरळ आहे. सतमी तुर्याजू वरिष्ठित है, सब वृत्ती विलीन चिदात्म रहई. झालं? खालच्या ओळीत गाढ सुषुप्ती इव. गाढ सुषुप्ती इव न जागत है. पुढे पीतांबर परमानंद मत्त है. झालं? चला. तर सतमी म्हणजे 7वी.
कोणती आहे भूमिका अवस्था तुरिया जो वरिष्ठ आहे तुर्यगा तुरिया असं तिचं नाव आहे की जी वरिष्ठित आहे म्हणजे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. कसा आहे तिचं स्वरूप थोडक्यात सांगताय समवृत्ती विलीन चिदात्म राही. आता कोणतीच वृत्ती सुद्धा राहिलेली नाही आहे केवळ चित स्वरूप चैतन्य आत्मा स्वस्वरूपाचीच अनुभूती आहे. अशी जी भूमिका लास्ट शेवटची तिला म्हणतात कोणती तुरिया किंवा तुर्यगा अशी ती भूमिका आहे. कशाप्रमाणे उदाहरण दृष्टांत देऊन सांगतात गाढ सुषुप्ती इव. एखाद्याला झोप लागली ती बी साधारण अशी श्वान निद्रा नाही आहे गाढ निद्रा लागली ठीक आहे ना कुंभकर्णासारखी. तर त्यामध्ये अन्य कोणत्याही वस्तूची काही प्रतीती आहे का जागृती म्हणता येईल का काहीच नाही आहे. बस तशी केवळ ब्रह्मरूपाने स्थिती तिला म्हणायचं कोणती तुर्यगा किंवा तुरिया. तर गाढ सुषुप्ती इव गाढ सुषुप्तीप्रमाणे न जागत है. जागृतीमध्ये उत्थानच होत नाही आहे जागृतीवर येतच नाही आहे देहस्थितीवर येतच नाही आहे अशी जी भूमिका तिला म्हणायचं तुर्यगा. पितांबर महाराज जी म्हणतात की अशी जी भूमिका आहे त्यामध्ये जो असतो तो कसा परमानंद मत्त है. परम आनंद सर्वात श्रेष्ठ आनंदामध्ये त्या आनंदाच्या मस्तीमध्येच तो हमेशा राहतो असा त्याचा अर्थ आहे. झालं. आता चला प्रश्न उत्तर. तो प्रश्न आहे 222 नंबरचा. सर्व ज्ञानांचा निश्चय जर एकच आहे तर त्यांच्या स्थितीचा भेद कशाने होतो. सरळ प्रश्न आहे की नाही. ज्ञानी ज्ञानीच आहे असं थोडी आहे का ज्ञान एकाचं कमी एकाचं दुसरं. कारण ज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान नाही घेतलं जाऊ राहिलं इथं. व्यावहारिक ज्ञानामध्ये तुम्ही म्हणू शकता की याला थोडं ज्ञान आहे अमक्याला जास्त ज्ञान आहे हा 4थी शिकला तो 10वी शिकला तो कॉलेज झाला हे तुम्ही म्हणू शकता. परंतु हे तसं नाही ना. कुणाचं ज्ञान आहे ब्रह्माचं स्वस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान आहे आणि ब्रह्म तर एकच आहे आणि त्याचं अपरोक्ष ज्ञान तो ज्ञानी आहे. ज्ञानाच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान ते जर सर्व ज्ञानाच्या ठिकाणी सारखंच आहे तर ही तुम्ही भूमिका कशी सांगतात की ज्ञानाची अमुक भूमिका आहे तमुक भूमिका आहे तमुक भूमिका आहे हे कसं बोलता. असा काय केला आहे प्रश्न काय म्हणतात पहा. सर्व ज्ञानांचा निश्चय ज्ञानांचा म्हणजे ज्ञानी पुरुषांचा सर्व ज्ञानी पुरुषांचा निश्चय जर एकच आहे अहम ब्रह्मास्मी स्वरूपाने तर त्यांच्या स्थितीचा भेद कशाने होतो कोणत्या निमित्ताने होतो हा प्रश्न. उत्तर सर्व ज्ञानियांच्या स्थितीचा भेद ज्ञान भूमिकेच्या भेदाने होतो. ठीक आहे जी. तर सर्व ज्ञानियांच्या स्थितीचा ज्ञानियांच्या म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या जेवढे म्हणून ज्ञानी पुरुष आहे त्यांच्या स्थितीचा भेद जो केला जाऊ राहिला तो कशामुळे जी ज्ञान भूमिकेच्या भेदाने होतो. अंतकरणाच्या स्थितीला घेऊन भेदाचं वर्णन आहे भूमिकेचं वर्णन आहे. स्वरूपाने तर ते सारे ब्रह्मस्वरूपच आहे ब्रह्मच आहे परंतु अंतकरणाची जशी जशी स्थिती होत जाईल त्यानुसार हा भेद केला जात आहे हे सांगण्याचं तात्पर्य आहे. ज्ञान भूमिकेच्या भेदाने होतो. पुढे त्या प्रश्न 223 त्या ज्ञान भूमिका किती प्रकारच्या आहेत म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही. ज्ञानाच्या भूमिका आहे ज्ञानभूमी म्हणजे अवस्था आहे भूमिका भूमी अवस्था आहे तर त्या ज्ञान भूमिका ज्ञानाच्या अवस्था किती प्रकारच्या आहेत हा प्रश्न. त्या ज्ञान भूमिका किती प्रकारच्या. उत्तर शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविनी ना तेच काय पाहिजे पदार्था पदार्थ अभाविनी असं अर्थ होतो. पदार्था भाविनी आणि तुर्यगा ह्या 7 भूमिका आहेत. भूमिका म्हणजे ज्ञान भूमिका यांना म्हणतात. ज्ञानाच्या अवस्था किती आहे जी 7. कोण कोण शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा
पदार्थाभाविनी असंसक्ती सत्वापत्ती तनुमानसा सुविचारणा शुभेच्छा. आता न पाहता शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा. तिकडून इकडे यायचा. तुर्यगा पदार्थाभाविनी संसक्ती सत्वापत्ती अनुमानसा सुविचारणा शुभेच्छा. शुभेच्छा सुविचारणा अनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा. बरोबर. नंबर 1 शुभेच्छा, 2 सुविचारणा, 3 अनुमानसा, 4 सत्वापत्ती, 5 असंसक्ती, 6 पदार्थाभाविनी, 7 न पाहता सांगायचं. 5 असंसक्ती, 3 अनुमानसा, 4 सत्वापत्ती, 7 2 सुविचारणा, 6 पदार्थाभाविनी, 3 अनुमानसा, 4 सत्वापत्ती, 5 असंसक्ती, 1 7 झालं. कोणकोणत्या? पहिल्यापासून शुभेच्छा सुविचारणा अनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी झाल्या जी. या 7 पैकी जे आहे ना, पहिल्या 3 ज्या आहेत त्या तत्वज्ञानाच्या साधन आहेत. कोणतं? शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा. या काय ब्रह्मज्ञानाच्या म्हणा किंवा तत्वज्ञानाच्या काय आहेत? या साधन आहेत. त्यात पुढं 4थी आणि 5वी या ज्या 2 भूमिका आहे ना, त्या तत्वज्ञान स्वरूप आहेत. काय आहे जी? किंवा चौथी ही तत्वज्ञान स्वरूप आहे. आणि मग राहिल्या पुढच्या 3 कोणकोणत्या? असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगार आहे की नाही. मग 4थी जी आहे ती तत्वज्ञान स्वरूप आहे, म्हणून तिला आपण असंही म्हणू शकतो की ती जीवनमुक्ती आणि विद्यामुक्तीचं साधन आहे. आणि पुढच्या ज्या 3 आहे 5वी 6वी आणि 7वी ह्या भूमिका जीवनमुक्तीचा जो विलक्षण आनंद त्याच्या साधन आहेत. विभाग झाला 3 ठिकाणी. जीवनमुक्तीचा जो विलक्षण आनंद त्या आनंदाच्या साधन स्वरूप आहेत. कोणत्या? शेवटच्या 3 आहे की नाही. आणि पहिल्या 3 ज्ञानाच्या साधन आहेत. आणि मधली राहिली आता एक कोणती? 4थी, ती ज्ञान स्वरूप आहे. ठीक आहे जी. चला आता एकाएकाचा विचार करायचा आहे. 7 त्यांचा उल्लेख झाला. पुढचा प्रश्न आहे 224 नंबरचा. शुभेच्छेचे काय स्वरूप आहे? ठीक आहे जी. शुभेच्छा म्हणजे काय? 7 भूमिकेचा उल्लेख केला. आता एकाएकाचा विचार करत आहेत. तर शुभेच्छेचं काय स्वरूप आहे हा प्रश्न. तर उत्तर बघा. पूर्व व आता या जन्मामध्ये ज्यांनी निष्काम कर्म व उपासना करून अंतःकरण शुद्धी व वृत्ती स्थिरता केली आहे आणि विवेक वैराग्यादी षट संपत्ती व मुमुक्षुता या 4ही साधनांची ज्यांनी प्राप्ती करून घेऊन आत्मवस्तूस जाणण्याची ज्यांना तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे, ही शुभेच्छा नामक ज्ञानाची प्रथम भूमिका होय. ठीक आहे जी. ज्ञानाची पहिली भूमिका काय बरं? की ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे की नाही. म्हणजे अंतःकरणातले मल विक्षेप निघून गेले आहे. पण कशाने? की ज्याने निष्काम कर्म आणि उपासना यांचं पुष्कळ अनुष्ठान केलं आहे. कदाचित कोणी पूर्वजन्मातही निष्काम कर्म आणि उपासनेचं अनुष्ठान केलेलं असू शकतं. त्यामुळे या जन्मामध्ये लगेच त्याचं अंतःकरण काय असतं? शुद्धच असतं. कदाचित एखाद्याला सत्संग भेटला या जन्मामध्ये, त्याला कळालं की असं निष्काम कर्म उपासना करावं लागतं. मागच्या जन्मात केलेलं नसेल,
पण या जन्मामध्ये भरपूर निष्काम कर्माने उपासना करून अंतःकरण काय झालं आहे, शुद्ध झालेलं आहे आणि स्थिर झालेलं आहे. त्याच्यानंतर मग विवेक, वैराग्य आहे की नाही, समाधी षटक आणि मोक्षत्व ही प्राप्त झालं. आणि तीव्र तळमळ उत्पन्न झाली की मला आता देव भेटलाच पाहिजे, ब्रह्म काय आहे, मला मोक्ष प्राप्त झालाच पाहिजे, अशी जी अत्यंत तीव्र इच्छा आत्मस्वरूपाला जाणण्याची किंवा मोक्षप्राप्तीची, तिलाच म्हणायचं काय उत्पन्न झाली आहे, शुभेच्छा. ही पहिली अवस्था आहे. ठीक आहे. पुन्हा पाहत्या पंक्ती उत्तराच्या. पूर्व व आता या जन्मामध्ये, पूर्व म्हणजे मागच्या जन्मांमध्ये किंवा आता या जन्मामध्ये ज्यांनी काय केलं आहे, निष्काम कर्म व उपासना करून, पुष्कळ निष्काम कर्म केलं आहे, उपासना केली आहे आणि करून अंतःकरण शुद्धी झाली आहे व वृत्ती स्थिरता केली आहे. वृत्ती स्थिरता म्हणजे काय, एकाग्रता, एकाग्रताही प्राप्त झाली आहे, विक्षेपही निघून गेलेला आहे. वृत्ती अस्थिर राहणं हाच विक्षेप आहे आणि वृत्ती स्थिर राहू लागली, समजायचं काय, विक्षेप सुद्धा समाप्त झाला. मग बघा, अंतःकरण शुद्धी व वृत्ती स्थिरता केली आहे. आणि मग पुढं तर विवेक वैराग्यादी षट संपत्ती. आदी शब्दाने काय घ्यायचं, विवेक वैराग्यादी, विवेक वैराग्य आदी षट संपत्ती म्हणजे शमदम इत्यादी षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे सर्व षट संपत्ती दिलंय. षट संपत्ती बघा, विवेक वैराग्यादी षट संपत्ती व मोक्षुता या चारही साधनांची ज्यांनी प्राप्ती करून घेऊन प्राप्ती केली आहे आणि पुढं आत्मवस्तू जाणण्याची ज्यांना तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे, काही मी उद्धार पावे असं म्हणल्याप्रमाणे झाली आहे, ही शुभेच्छा नामक ज्ञानाची प्रथम भूमिका होय. बरोबर. लक्षात राहण्याकरिता एक लक्षण लिहून घ्या शुभेच्छेचं. शुभेच्छा म्हणजे काय, लिहा. नंबर 1, नित्यानित्य वस्तू विवेकादि पुरस्सरा, नित्यानित्य वस्तू विवेकादि पुरस्सरा फल पर्यवसायिनी, फल पर्यवसायिनी मोक्षेच्छा, मोक्षेच्छा शुभेच्छा. ठीक आहे. अर्थ पहा. नित्यानित्य वस्तू विवेकादि पुरस्सरा म्हणजे काय, नित्य अनित्य वस्तू विवेक म्हणजे विवेक, नित्य काय आहे अनित्य काय आहे असा निश्चय झाला की ब्रह्मच नित्य आहे, ब्रह्माला सोडून बाकीचं सर्व अनित्य आहे, असा बुद्धीचा निश्चय होणं यालाच काय म्हणतात, विवेक. मग त्यालाच म्हटलं इथं की नित्यानित्य वस्तू विवेकादि, आदि शब्द से वैराग्य, समाधी षटक, मोक्षत्व हे सर्व येतात. तो विवेकादि पुरस्सरा आणि म्हणजे पूर्वक, नित्यानित्य वस्तू साधन चतुष्टय सहित पूर्वक, फल पर्यवसायिनी जी मोक्षाची इच्छा. फल पर्यवसायिनी म्हणजे काय बरं, की त्या इच्छेचा विषय जो मोक्ष तो प्राप्त होईपर्यंत मोक्षाची इच्छा. असं नाही की 2-4 वर्ष मोक्षाची इच्छा ठेवली आणि नंतर दुसराच काहीतरी विक्षेप झाला आणि ती सोडून दिली, असं नाही. फलपर्यवसायिनी इच्छेचं मतलब हे विशेषण आहे इच्छेचा. फलपर्यवसायिनी कोण, इच्छा. फलपर्यवसायिनी इच्छा म्हणजे फलप्राप्तीपर्यंतची इच्छा, तिला म्हणायचं फलपर्यवसायिनी इच्छा. अशा इच्छेला म्हणतात काय, शुभेच्छा. ठीक आहे. ही लक्षणं पाठ करून ठेवायचं. पुढं चला. पुढचा प्रश्न आहे 225 नंबरचा. प्रश्न केला जात आहे सुविचारणा म्हणजे काय. ठीक आहे ना जी. तर दुसरी भूमिका आहे, तिचं लक्षण काय, स्वरूप काय आहे असा प्रश्न. उत्तर, आत्म्याला जाणण्याच्या तीव्र इच्छेने जो ब्रह्मनिष्ठ गुरुस विधीपूर्वक शरण जाऊन गुरुच्या मुखातून
की ज्यांनी जीव ब्रह्मैक्यता बोधक वाक्याचे श्रवण केले आहे आणि त्या श्रवणाचा अर्थ मनामध्ये स्थित होण्याकरिता अनेक युक्तीद्वारा जो मनन करतो, मनन म्हणजे विचार करतो, ती सुविचारणात्मक ज्ञानाची द्वितीय भूमिका होय. बरोबर. बघा, आत्म्याला जाणण्याच्या तीव्र इच्छेने, बस दुसरं काहीच नाही, मला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालंच पाहिजे, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे, अशी तीव्र तळमळ आहे, इच्छा आहे. तर आत्म्याला जाणण्याच्या तीव्र इच्छेने, मग का हो, तीव्र इच्छा आहे, मग नुसतं घरी बसून तीव्र इच्छा केली आत्मस्वरूपाला जाणण्याची तर ज्ञान होईल का आत्म्याचं? नाही होणार. मग त्याच्या लक्षात आलं की आता तीव्र इच्छा झाली आहे, मला मोक्ष प्राप्त व्हायलाच पाहिजे, ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे, आत्मा काय आहे अनात्मा काय हे मला कळालंच पाहिजे. आणि याकरिता मग तो घरातून पळाला, घर सोडलं आणि सरळ गेला कुठं? कंपनीमध्ये नाही कामाला गेला, गुरुकुलात गेला. ठीक आहे ना. शोध घेतला गुरुचा आणि ब्रह्मनिष्ठ गुरुजवळ गेला आणि गुरुजवळ जाऊन म्हणाला, ओ गुरुदेव, मी आलो आहे, तुम्हाला कळत नाही का? 2 तास झाले, सांगा मला उपदेश. ही पद्धत नाही आहे. मग काय म्हटलं, शब्द काय वापरला आहे की विधीपूर्वक शरण जाऊन, आहे की नाही, अत्यंत समिधा वगैरे घेऊन अत्यंत नम्रतेने शरण जाऊन. कुणाला? गुरूंना. कसे गुरु? ब्रह्मनिष्ठ गुरु. तर ब्रह्मनिष्ठ गुरुस विधीपूर्वक शरण जाऊन आणि मग गुरुच्या मुखातून, गुरु प्रसन्न झाले, त्यांनी उपदेश केला आणि त्यांच्या मुखातून मग ज्यांनी ऐकलंय काय की ज्यांनी जीव ब्रह्मैक्यता बोधक वाक्याचे श्रवण केले, गुरुनी सांगितलं तत्त्वम असे, ते ब्रह्म तू आहे. गेले गेले सांगितलं लगेच नाही. 6 वर्ष सेवा केली, 10 वर्ष सेवा केली, नंतर अंतःकरण शुद्ध झालं आणि नंतर एक दिवस प्रसन्न होऊन मग गुरुने काय केला? उपदेश केला. अरे तू जे म्हणतो ना आत्मा आत्मा ब्रह्म, तर ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून तूच ब्रह्म आहे. पण तू म्हणजे कोण? देहाला घेऊन बोलू नको. मग हे सारं शिकवलं. ठीक आहे ना. आणि मग हे ऐकल्यानंतर त्याच्याही लक्षात आलं की अहम ब्रह्मास्मी. एवढं ऐकल्यानंतर गुरुच्या मुखातून तूच ब्रह्म आहे म्हणून नंतर तो एकांतात जातो आणि त्याच्यावर आणखीन विचार करतो की गुरुने सांगितलं आहे, श्रुती सांगते आहे जीव ब्रह्माची एकता, ती तर खोटी असू शकत नाही, मग ती तर सत्यच आहे, पण कशी असू शकेल एकता? मग त्याविषयी त्याने आणखीन युक्ती लढवली. मग त्याला म्हणतात मनन, युक्तिपूर्वक चिंतन. मग असं जे मनन आहे ना, त्या मननाचीच अवस्था, मनन स्थिती येणं, याला म्हणायचं दुसरी अवस्था प्राप्त झाली. ज्ञान प्राप्तीकडे जात असताना ही कोणती पायरी आहे? मग दुसरी. तिचं नाव काय आहे? सुविचारणा. बघा, गुरुच्या मुखातून ज्यांनी जीव ब्रह्मैक्यता बोधक वाक्याचे श्रवण केले आहे आणि त्या श्रवणाचा अर्थ मनामध्ये स्थित होण्याकरिता, पक्का निश्चय मनामध्ये होण्याकरिता अनेक युक्तीद्वारा जो काय करतो? मनन करतो, विचार करतो, चिंतन करतो, ती सुविचारणात्मक ज्ञानाची द्वितीय भूमिका होय. बरोबर. चला एक लक्षण लिहून घ्या. नंबर 1, गुरुम उपसृत्य वेदांत वाक्य विचारात्मक श्रवण मननात्मिका वृत्ती. वेदांत वाक्य विचारात्मक श्रवण मननात्मिका वृत्ती. विचारणा किंवा सुविचारणा. ठीक आहे. थोडक्यात दिलं की नाही? बघा काय म्हटलंय, गुरुम उपसृत्य म्हणजे गुरु जवळ जाऊन, गुरुला शरण जाऊन वेदांत वाक्य विचारात्मक जे श्रवण, वेदांत वाक्य उपनिषद वाक्य आहे की नाही, तत्वमसी इत्यादी वाक्य, तर वेदांत वाक्यांचा विचारात्मक श्रवण आहे की नाही,
श्रवणाचे दोन प्रकार आहे. इथं कोणतं श्रवण घेतलं आहे? विचारात्मक श्रवण घेतलं आहे. एक कानाशी शब्दाचा संबंध येणं ते एक श्रवण झालं. आणि दुसरं कोणतं श्रवण आहे? ते ऐकलं पण त्याच्यावर विचार केला, विचार करणे, त्याला म्हणायचं विचारात्मक श्रवण. तर वेदांत वाक्य विचारात्मक श्रवण, मननात्मिका, श्रवणात्मिका, मननात्मिका अशा प्रकारची वृत्ती, त्या वृत्तीला म्हणायचं विचारणा किंवा सुविचारणा. ही झाली दुसरी अवस्था. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नंबर 226. तनुमानसा म्हणजे काय? ज्ञानाची जी तिसरी भूमिका सांगितली ना, तनुमानसा, कशाला म्हणायचं तनुमानसा? हा प्रश्न आहे. उत्तर, स्वरूपाच्या साक्षात्कारार्थ म्हणजे अनुभवास्तव श्रवण मननद्वारा निर्णय केलेल्या ब्रह्मात्म्याच्या ऐक्यतेच्या अर्थाचे जो निरंतर चिंतनरूपी निधिध्यासनाने जी मनाची बहिर्मुख वृत्ती 30 ज्यांनी अंतर्मुखता केली आहे, म्हणजे अंतर्मुख केली आहे, ती तनुमानसा नामक ज्ञानाची तृतीय भूमिका होय. आहे की नाही? सारा वृत्तीचाच खेळ आहे. वृत्ती जी बहिर्मुख होती तिला काय केलं आहे? अंतर्मुख केलं आहे, सतत चिंतनाला लावतो आहे. मग आहे ही जी पुढची अवस्था, तिला म्हणायचं काय? तनुमानसा. पुन्हा वाचू. स्वरूपाच्या साक्षात्कारार्थ उद्देश काय आहे? अंतर्मुख करण्याचा, स्वस्वरूपाचा साक्षात्कार, अपरोक्ष ज्ञान. स्वरूपाच्या साक्षात्कारार्थ म्हणजे अनुभवास्तव. अनुभवास्तव म्हणजे अपरोक्ष अनुभव येण्याकरिता श्रवण मननद्वारा श्रवण केलंय, मनन केलंय आणि श्रवण मननाच्या द्वारे निर्णय केला. तर त्या निर्णयानुसार निर्णय केलेल्या ब्रह्मात काय निर्णय केला? की मीच ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे, असा निर्णय केला. आणि त्या निर्णय केलेल्या ब्रह्मात्म्याच्या ऐक्यतेच्या अर्थाचे निर्णय झालेला आहे. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, पण त्यांच्या ऐक्यतेच्या अर्थाचे दोन्ही एकरूप आहे अशा अर्थाचे जो काय करतो? निरंतर चिंतन करतो. निधिध्यासन त्याला म्हणतात. तर श्रवण मनन आणि आता काय आहे? निधिध्यासनात्मक आहे ही अवस्था. अर्थाचे जो निरंतर चिंतन रूपी निधिध्यासन करतो आहे आणि त्या निधिध्यासनाच्या योगाने त्याने काय होतं मग? की निधिध्यासन म्हणजे काय? अनात्माकार वृत्तीचा त्याग, आत्माकार वृत्तीचा अभ्यास, पुन्हा वृत्ती गेली बाहेर, अनात्म पदार्थाकार झाली, पुन्हा तिला तिथून ओढून आणायचं आणि पुन्हा आत्म्याकडे लावायचं, असं जे आत्माकार वृत्तीचा सतत 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 केला जाणारा अभ्यास. तर आणि त्यामुळे काय होतं मग? की मन बहिर्मुख राहत नाही, अंतर्मुख होऊन जातं. तर जी मनाची बहिर्मुख वृत्ती 30, त्या बहिर्मुख वृत्तीस ज्यांनी अंतर्मुखता केली आहे, अंतर्मुख केली आहे, बहिरंग वृत्ती राहिली नाही, आता स्थिर झाली आहे, अंतर्मुख झाली आहे. ठीक आहे ना? आणि फार महत्वाचं आहे, या भूमिकेनुसारच आपण चाललो पाहिजे. कळलं की नाही? तुर्यगापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे की नाही? नाही तर बऱ्याचदा असं घडतं आहे की सारं अध्ययन केलं आहे, श्रवण केलं आहे, सारं वय पण भरपूर झालं आहे, तरी पण या पुढच्या भूमिका प्राप्त होत नसतील तर मग काय आहे? अधुरा आहे परमार्थ, पूर्ण झाला नाही आहे. जोपर्यंत आपण तुर्यगा स्थितीला पोहोचत नाही तोपर्यंत इति कर्तव्यता समाप्त होत नाही, असं त्याचा अर्थ आहे. तर जी मनाची बहिर्मुख वृत्ती 30 ज्यांनी अंतर्मुख केली आहे अशा त्या वृत्तीच्या स्थितीला म्हणायचं मग काय? तनुमानसा. ती तनुमानसा नामक ज्ञानाची तृतीय भूमिका होय. झालं जी? याच्यावरही थोडं लिहा लक्षात. थोडक्यात काय म्हणता येते याला? की मन बघा, व्यवहारामध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ते मन स्थूल आहे की नाही? ज्याचं जितकं व्यवहार दक्ष मन आहे तितकं मन काय म्हणायचं? स्थूल आहे की नाही? आणि त्या स्थूल मन म्हणजे काय असतं? ती बहिर्मुख असतं आहे की नाही? त्याच्यामध्ये सूक्ष्मता येत नाही. आणि त्या मनाला स्थूलतेची स्थूलता सोडून, बाह्य व्यावहारिक विषयाला सोडून आत्माकार वृत्ती जेव्हा करण्याचा अभ्यास मनुष्य करतो, ठीक आहे ना, तर वृत्ती बहिर्मुख राहत नाही, अंतर्मुख होते आणि वृत्ती सूक्ष्म होत चालते. तर ती मनाची जी सूक्ष्मता आणि केव्हा होते? अंतर्मुख झाल्यावरच होते.
ठीक आहे ना. सूक्ष्मता म्हणा, अर्थात अंतर्मुक्ता म्हणा, यालाच म्हणायचं काय, तनु मानसा. तनु करणे, बारीक करणे, तासणे, म्हणजे काय, स्थूलता सोडून सूक्ष्मता वृत्तीत येणे, यालाच म्हणायचं तनु मानसा. आता याचं एक लक्षण लिहा. तनु मानसा. निदिध्यासनाभ्यासेन 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 मनसः एकाग्रतया सूक्ष्म वस्तु ग्रहण योग्यता ठीक. चला, ही झाली तनु मानसा. काय म्हटलंय, निदिध्यासन अभ्यासेन, निदिध्यासनाच्या अभ्यासाच्या द्वारे मनाची जी एकाग्रता आणि त्या एकाग्रतेनुसार सूक्ष्म वस्तूचं ग्रहण करण्याची जी योग्यता, त्याला म्हणायचं काय, तनु मानसा. झालं. पुढचा प्रश्न. पुढं काय आहे, प्रश्न नंबर आहे 227. सत्वापत्ती म्हणजे काय. ठीक आहे ना जी. सत्वापत्ती कशाला म्हणतात, ही चौथी अवस्था, बरोबर ना. उत्तर, श्रवण मनन निदिध्यासन द्वारा ज्यांनी संशय विपरीतता दूर करून जो स्वरूपनिष्ठ अशा निर्विकल्प स्थितीप्रत प्राप्त झाल्याने तत्वज्ञान युक्त अशा सत्वाची, ती तत्वाची आहे ना, इथे काय पाहिजे, सत्वाची, शुद्धांतकरणाची. पुढे काय आहे, कंसाच्या जास नाही तर जी लिहा, जास काढून जी प्राप्ती झाली आहे ती सत्वापत्ती नामक ज्ञानाची चौथी भूमिका होय. ठीक आहे. तर बघा आता, तर श्रवण मनन निदिध्यासन द्वारा तिन्ही केले. श्रवण केलं, नंतर मनन केलं, नंतर निदिध्यासन केलं आहे. आणि यांच्या माध्यमाने ज्या पुरुषांनी काय संशय विपरीतता दूर करून, संशय भावना, संशय आहे की नाही, त्यालाच काय म्हटलं आहे, असंभावना, विपरीत भावना, संशय इत्यादी सर्व काय केले आहे, दूर केले आहे. कदाचित काही मनात संशय असेल तर तो पुन्हा प्रश्न करून, श्रेष्ठांना प्रश्न करून, गुरूंना प्रश्न करून आपले संशय दूर करून घेतलेले आहे. आता कुठल्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही आहे. तर श्रवण मनन निदिध्यासन द्वारा ज्यांनी संशय विपरीतता दूर करून जो स्वरूपनिष्ठ अशा, स्वरूपनिष्ठ म्हणजे काय, स्वरूप साक्षात्कार रूप झाला आहे, स्वरूपाचा साक्षात्कार ज्याला झाला आहे, स्वरूपनिष्ठ अशा निर्विकल्प स्थिती प्रत, निर्विकल्प स्थिती, निर्विकल्प समाधी, ठीक आहे ना जी, त्या स्थितीपर्यंत प्राप्त झाला आहे. स्वरूपनिष्ठ अशा निर्विकल्प स्थिती प्रत प्राप्त झाल्याने, तिथपर्यंत पोहोचल्याने तत्वज्ञानाने ज्ञानयुक्त अशा सत्वाची, तत्वज्ञानाने युक्त अशा सत्वाची, सत्व शब्दाचा एक अर्थ होतो अंतःकरण, सत्वाची म्हणून त्याचा अर्थ लिहिला आहे अंतःकरणाची, जी प्राप्ती, अशा स्वरूपाचं जे अंतःकरण, अशा स्थितीचं अंतःकरण प्राप्त होणं अभ्यासाने, अभ्यासाने होत असतं. ते असं थोडी काही जन्मजात कुणाला प्राप्त झालंय आणि मग तो खेद करत आहे, मला असं अंतःकरण पाहिजे होतं, तसं नाही पाहिजे होतं, असं नाही. ते अंतःकरण सर्वांचं सारखंच आहे. प्रत्येकाने या अभ्यासाने आपली आपली भूमिका वाढवायची आहे, हा त्याचा अर्थ. जी प्राप्ती झाली आहे ती सत्वापत्ती नामक ज्ञानाची चौथी भूमिका होय. ठीक आहे. हिचं एक लक्षण लिहा, याच अर्थाचं आहे संस्कृत मध्ये, एवढंच
निर्विकल्पक ब्रह्मात्मैक्य, निर्विकल्पक ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार, साक्षात्कार पूर्णविराम। स्वप्नवत जगतः, स्वप्नवत जगतः मिथ्यात्वेन स्फुरणात्, मिथ्यात्वेन स्फुरणात् स्वप्नः इति च उच्यते। स्वप्नः इति च उच्यते। ठीक, अर्थ पहा। तर लक्षण एवढं झालं, निर्विकल्पक ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार हे लक्षण आहे. पण त्या भूमिकेचं सत्वापत्ती. किती भूमिका आहे ती? चौथी. चौथी भूमिका काय आहे? तत्वज्ञान स्वरूप आहे, म्हणून तिचं लक्षण निर्विकल्पक असं असणार जे ब्रह्म, ब्रह्मात्मैक्य, ब्रह्मात्म्याच्या एकतेचा जो साक्षात्कार प्रत्यक्ष अहम ब्रह्मास्मी या भूमिकेवर पोहोचला आहे, त्याला म्हणायचं कोणती भूमिका? सत्वापत्ती. तिला आणखी एक नाव आहे काय? स्वप्न असं पण म्हटलं जातं. का? तर ते लिहिलं आहे स्वप्नवत जगत मिथ्यात्वेन स्फुरणात. ज्याप्रमाणे स्वप्न आपल्याला मिथ्या रूपाने प्रतीतीला येतं जागृतीत आल्यानंतर, त्याप्रमाणे की हे समस्त जगत स्वप्नासारखंच दिसू लागतं. स्वप्नाहून अतिरिक्त काहीच नाही, चालता बोलता सारं हे स्वप्नच आहे असा निश्चय झालेला आहे की नाही? तर स्वप्नवत जगत मिथ्यात्वेनं, जगताच्या बाबतीत मिथ्यारूपाने जे स्फुरण प्रतीती आहे या अवस्थेत, म्हणून या अवस्थेला कोणी स्वप्न इतिच उच्यते, स्वप्न अवस्था असंही म्हणतात. म्हणजे समस्त जगत स्वप्नरूपाने प्रतीतीला येणं तो आहे की नाही, ती केव्हा घडतं? पण जेव्हा स्वस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेला असतो. म्हणून ही जी भूमिका हिला सत्वापत्ती असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे जी. चला, त्याच्यानंतर पुढची भूमिका आहे कोणती? सत्वापत्ती झाल्यानंतर असंशक्ती, पाचवी भूमिका. पाचवीच ना? प्रश्न नंबर आहे 128. असंशक्ती म्हणजे काय? पाचवी भूमिका. पाचवी नाही, सहावी ना? नाही, पाचवी. असंशक्ती कशाला म्हणतात हा प्रश्न आहे. तर उत्तर दिलं आहे निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाच्या परिपक्वतेने ज्याची द्यासंबंधी अहम ममता, तिथं काय लिहिलं आहे? अहम समता पाहिजे, अहम ममता गलित होऊन, अर्थात देहादिकाविषयी ज्याच्या ठाई संपूर्णपणे आसक्तीचा अभाव म्हणजे प्रीतीचा अभाव घडत आहे, ती असंशक्ती नामक ज्ञानाची पंचम भूमिका होय. बरोबर आहे जी? अर्थ पहा. निर्विकल्प समाधीचा आता खूप दीर्घ काल तक अभ्यास केला. समाधी म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी अशा निश्चयात राहणं ही समाधी आहे. ठीक आहे ना जी? तर निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाच्या अनासा अभ्यास करता करता परिपक्व अवस्था प्राप्त झाली आहे. सहज एका क्षणामध्ये अंतर्मुख होऊ शकतो मनुष्य. आणि हा अभ्यास वाढवला पाहिजे. कधी पण व्यवहारात बहुधा कधी विक्षेप उत्पन्न होतो, विक्षेपाने व्याकुळ व्हायचं नाही. हे सारं जगत स्वप्नवत आहे, सोडून द्यायचं. अनेक एका क्षणात आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठान म्हणून त्या पदार्थाचं काय व्हायचं? साक्षी बनायचं. त्या घटनेचं काय बनायचं? साक्षी बनायचं. हे तर सर्व स्वप्नात चालू आहे, मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे. म्हणून एखाद्याने शिवी दिली तर मन उद्विग्न होऊ द्यायचं नाही. आणि जर मन उद्विग्न झालं तर समजायचं अजून आपण खूप दूर आहोत. कळलं की नाही? काही कोणताही प्रसंग आला तर माणसाने आपली स्थिरता तिचा भंग होऊ द्यायचा नाही. हे तर व्यवहार आहे, जगत आहे, माया आहे, चालूच राहतं. स्वप्नामध्ये काय घडत नाही, सारं स्वप्नच आहे, माया आहे. परंतु मी या सर्वांचा साक्षी आहे. आणि साक्षी हा साक्ष पदार्थापासून भिन्न असतो.
मी द्रष्टा आहे, ब्रह्मच मी आहे. लगेच स्वस्वरूपाच्या ठिकाणी काय स्थिती बनवायची. आणि हे केव्हा घडेल? रोज 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 अभ्यास केला, परिपक्व अवस्था झाली तरच घडेल. सहज असं नाही होणार की लगेच आता एवढं ऐकलं आणि लगेच आता आम्ही तशी स्थिती करू. याचा रोज काय करावं लागणार आहे? अभ्यास. ठीक आहे. निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाच्या परिपक्वतेने आहे की नाही, अभ्यासाची परिपक्व अवस्था, परिपक्वतेने ज्याची द्या संबंधी आता राहिली नाही. काय? अहम बुद्धी, मम बुद्धी, द्या संबंधी अहम ममता. अहम म्हणजे मीपणा, मम म्हणजे माझेपणा. आता देह मी वाटत नाही, देह माझा वाटत नाही. कुणाचा आहे मग तो? पंचकृत पंचमहाभूताचा आहे. कळलं की नाही? हा. तर द्या संबंधी अहम ममता गलित होऊन, गलित होऊन म्हणजे नष्ट होऊन, अर्थात द्याधिकाविषयी ज्याच्या ठाई संपूर्णपणे आसक्तीचा अभाव, अजिबात आसक्ती राहिली नाही. आता देहाविषयीची आसक्ती संपली ना तर देह भिन्न वस्तूंच्या ठिकाणी सुद्धा मग आसक्ती राहत नसते. बाहेरची आसक्ती मनुष्य ती तोडण्याचा प्रयत्न करतो, पण देहाविषयी आसक्ती तोडत नाही. पण ही मूळ आहे देहाविषयीची आसक्ती, बाकीची गौण आहे. मूळ तुटलं की वरच्या शाखा आपोआप तुटतात. म्हणून देहासंबंधीची आसक्ती ही सर्वाला कारण आहे, ती तुटली पाहिजे. देहाविषयीची आसक्ती म्हणजे काय? देहाविषयी अहम मम बुद्धी, ती समाप्त झाली तर आसक्ती संपली असा अर्थ आहे. तर देहासंबंधी अहम ममता गलित होऊन, अर्थात देहाधिकाविषयी ज्याच्या ठाई, ज्याच्या ठिकाणी, ज्याच्या मनामध्ये संपूर्णपणे आता आसक्तीचा अभाव. आसक्तीचा अभाव म्हणजे तरी काय हो दिलाय? प्रीतीचा अभाव. माणसाने प्रेम करायचं स्वतःवर का देहावर? स्वतःवर करायचं. स्वतःवर प्रेम असतंच, पण स्वतः म्हणजे स्व कोण आहे तेच कळलेलं नसतं. स्वतःला समजतो मनुष्य, स्वतः म्हणजे कोण? देहाला समजतो आणि देहावर प्रेम करतो चार वाकाप्रमाणे. पण देह म्हणजे काय आपलं स्वरूप आहे का? नाही. देह फक्त काय आहे? साधन आहे. हो, आडसला जायचं तुम्हाला सायकलवर, तर सायकल म्हणजे आडस आहे का? प्राप्तव्य काय इथं? 8 ग्राम का सायकल? ते साधन आहे की नाही? नाही, आता साधन सायकलच आडस आहे. मग झालं, भ्रम झाला आणि तिलाच धूत बसला 4-5 तास, तिलाच शृंगार करीत बसला, तिला नक्षी लावत बसला, काही नाही. आडसला पोहोचल का? नाही ना. तसं देह काय आहे? साधन आहे तिथपर्यंत जाण्याचं. परंतु देहाच्याच ठिकाणी आपण जर थांबलो तर पुढचं साध्य प्राप्त होणार नाही. म्हणून थांबायचं नाही देहाच्या ठिकाणी. थांबायचं नाही म्हणजे काय? देहाविषयी आसक्ती धरायची नाही. आसक्ती धरायची नाही म्हणजे काय? देहाविषयी अहम बुद्धी मम बुद्धी उत्पन्न होऊ द्यायची नाही. देहाविषयी प्रीती नको आहे. प्रीती कुठं पाहिजे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी. आणि ते स्वस्वरूप म्हणजे कुठं आहे? काही असं एवढं छोटंसं आहे का छटाके एवढं नाही. आपलं स्वरूप म्हणजे काय? त्याला आकार नाही, प्रकार नाही, सर्वत्र ओतप्रोत, सर्वांचा अधिष्ठान भूत आहे. घट अनेक आहेत, पाणी सर्वात भरलं, साऱ्या घटामध्ये पाणी एकच आहे. तसे सारे पंचमहाभूताचे बनलेले घट, सर्व शरीर भिन्न भिन्न जरी असले तर साऱ्यांना चालविणारा, साऱ्यांचा सत्ता, सर्वांना सत्ता देणारा कोण आहे? मीच आहे. माझ्या सत्तेने सर्व चालत आहे. देहाधिक मी नाहीत. वृक्षाचं पान सुद्धा माझ्याशिवाय हलत नाही. माझं म्हणजे कोण? देह, मन, बुद्धी, अंतकरण याला घेऊन बोलायचं नाही. याला घेऊन बोललं तर काहीच होणार नाही. मी कोण आहे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी काय झाली पाहिजे? स्थिर झाली पाहिजे. आणि ते ब्रह्म म्हणजे काय? त्याला आकार प्रकार आहे का? त्याला गुण नाही, रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, शरीराधिक नाही, काही सर्व याच्याहून अतीत आहे. निर्गुण निराकार तत्व आहे आणि तेच सत्य आहे. अभ्यास करून बघितला तर त्याची अनुभूती यायला लागेल, आनंद वाढायला लागेल. कळलं की नाही? असं त्याचा अर्थ आहे. मग संपूर्णपणे देहाधिकाच्या ठिकाणी काय? आसक्तीचा अभाव म्हणजे प्रीतीचा अभाव घडत आहे. ती असंशक्ती नामक ज्ञानाची पंचम भूमिका होय. कोणती किती भूमिका झाली? ही 5वी झालं जी. हिचं लक्षण लिहून घ्या, मग राहिलेला विचार उद्या करूया. असंशक्तीचं लक्षण घ्या. सविकल्पक समाधि अभ्यासेन, सविकल्पक समाध्यभ्यासेन निरुद्धे मनसी, निरुद्धे
मनसी निर्विकल्पक समाध्यवस्था, निर्विकल्पक समाधी अवस्था, समाध्यवस्था झालं. हा हे लक्षात झालं. काय काय सविकल्पक समाधीच्या अभ्यासाने निरुद्ध मन झालाय. आता त्या निरुद्ध मनामध्ये जी निर्विकल्पक समाधीची अवस्था, हिचंच नाव आहे काय, असंसक्ती. ठीक आहे, बस पुढचा विचार उद्या करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते